श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत मस्त अशी झटपट होणारी उपवासाची भाजणी किंवा मग राजगिरा भाजणी। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत उपवासाची भाजणी किंवा मग राजगिराची भाजणी। एकदम मस्त आणि युनिक अशी रेसिपी आहे आणि एकदा जर तुम्ही करून ठेवली तर तुम्हाला वेळ नसेल त्यावेळी पटकन स्वादिष्ट आणि झटपट अशी तुम्ही यापासून रेसिपी बनवू शकताय। या व्हिडिओच्या नंतर मी यापासून रेसिपी सुद्धा दाखवणार आहे। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मग आपली ही जी भाजणी आहे ती अशा प्रकारे भाजून एका हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही भरून ठेवलीत तर ती अजिबात 10 दिवस काय महिनाभर सुद्धा खराब होणार नाही। तर मग बघू शकता इथे मी आपली ही उपवासाची भाजणी आहे किंवा मग राजगिरा भाजणी आहे ती मी बनवण्यासाठी 1 कप घेतलेला आहे राजगिरा, त्याच्या अर्धा कप घेतलेला आहे इथे भगर आणि त्याच्या अर्धा कप घेतलेला आहे साबुदाणे आणि 1 चमचा जिरे। जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर पूर्णपणे स्किप करू शकता। आता जे आपण रेसिपी भाजणीसाठी जे साहित्य घेतलेले आहे त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर कढई मी अगोदरच गरम करत ठेवलेली होती। थोडीशी कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे राजगिरा। आता हा राजगिरा आहे तो भाजताना मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू परतत राहायचा आहे, म्हणजे जो राजगिरा आहे तो अजिबातही खाली लागणार नाही आणि व्यवस्थित असा भाजला जाईल। कंटिन्यू परतत राहून आपल्याला राजगिरा खमंग असा भाजून घ्यायचा आहे। आता इथे मला हा राजगिरा भाजण्यासाठी साधारण 2-2.5 मिनिटं लागलेली आहेत, कारण आपण मंद गॅसवरतीच याला भाजून घेतलेला आहे। राजगिरा भाजून झालेला आहे। आता आपण त्याला एका परातीमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये बाकीचे जे जिन्नस आहेत ते सुद्धा भाजून घेऊया। आता आपण त्याच कढईमध्ये टाकणार आहोत भगर। आता भगर हा तांदूळ आहे त्यामुळे त्यामध्ये ओलसरपणा जास्त असतो, तर मग जो आपल्याला टाइम राजगिरा भाजण्यासाठी लागलेला आहे त्याच्यापेक्षा 1-1.5 मिनिटं टाइम जास्त लागतो। तर भगर सुद्धा आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायची आहे, म्हणजे बारीक फ्लेम ठेवूनच भाजून घ्यायची आहे। भाजताना याला सुद्धा कंटिन्यू परतत राहायचं आहे, म्हणजे आपल्याला हे जे तांदूळ आहेत ते अजिबातही रंग बदलू द्यायचा नाहीये किंवा मग लालसर होऊ द्यायचे नाहीयेत किंवा मग करपू द्यायचे नाहीयेत, म्हणून आपल्याला हे कंटिन्यू परतत राहूनच भाजून घ्यायचे आहेत। भगर चांगली अशी भाजून झालेली आहे। आता मला साधारण इथे 4 मिनिटं लागलेली आहेत ही भगर भाजण्यासाठी। आता याला सुद्धा आपण त्याच परातीमध्ये काढून घेऊया। तर आता त्याच कढईमध्ये आपल्याला साबुदाणा सुद्धा भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा भाजताना सुद्धा आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे। त्यातील जो ओलसरपणा असतो तो आपल्याला पूर्णपणे भाजून घेऊन सुकून द्यायचा आहे। कडक असा साबुदाणा झाला की आपल्याला त्याच परातीमध्ये याला काढून घ्यायचा आहे। साबुदाणा भाजताना सुद्धा आपल्याला कंटिन्यू परतत राहायचा, अजिबात याचा रंग बदलू द्यायचा नाहीये किंवा मग करपू द्यायचा नाहीये। तर इथं साबुदाणा सुद्धा साधारण 2-3 मिनिटांनंतर भाजून झालेला आहे आणि त्याच परातीमध्ये काढून घेतलेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे, कारण आपली जी ही कढई आहे ती गरम आहे। त्यामध्येच आपल्याला हा 1 चमचा जिरा आहे तो भाजून घ्यायचा आहे। जास्त जिरा भाजायचा नाहीये, थोडासा 2-3 सेकंद परतल्याच्या नंतर जिरा सुद्धा त्याच परातीमध्ये काढून घ्यायचा आहे। तर मग बघू शकताय मस्त अशी ही आपल्या उपवासाच्या भाजणीची भाजणी तयार झालेली आहे। आता आपण हे सर्व साहित्य भाजलेले आहे ते गार होण्यासाठी ठेवून ठेवूया। त्यानंतरच आपल्याला हे साहित्य आहे ते मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। मी ते मिक्सरमध्येच वाटणार आहे। जर तुम्ही तुमच्याकडे गिरण किंवा मग घरगट्टी असते त्याच्यामध्ये जाऊन जर तुम्ही हे दळून घेतलं तरी सुद्धा जमू शकते। तर मग बघू शकताय ही आता जी भाजणी होती आपण भाजून ठेवलेली ती थंड झालेली आहे पूर्णपणे। त्यानंतरच मी याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। आता हे मिक्सरमधून वाटण्याच्या अगोदर आपल्याला हे सर्व साहित्य आहे ते चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं टाकून आपल्याला ही भाजणी आहे ती दळून घ्यायची आहे किंवा मग त्याचं पीठ करून घ्यायचं आहे।
तर मग बघा इथे मी मिक्सरमधून ही जी भाजणी थोडीशी घेतलेली होती ती फिरवणी घेतलेली आहे. मस्त असं याचं पीठ करून घेतलेलं आहे. जास्त सुद्धा पीठ करायचं नाही, म्हणजेच आपण जे चपातीसाठी पीठ गव्हाचं दळतो तसं पीठ आपल्याला करायचं नाही. थोडंफार असे रवाळ असं राहिलं पाहिजे यामध्ये, तेव्हाच ही भाजणी आहे ती व्यवस्थित अशी टिकून राहू शकते आणि जे आपण त्यापासून रेसिपी बनवणार आहोत ते सुद्धा व्यवस्थित अशा बनू शकतात. तर आपल्याला हे जे पीठ बनवून घेतलेलं आहे ते आता एकदा चाळून घ्यायचे आहे आणि जे चाळणीमध्ये राहिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारेच आपण जे बाकीची भाजून ठेवलेले जिन्नस आहेत त्याचे सुद्धा अशाच प्रकारे पीठ करून घेणार आहोत किंवा मग दळून घेणार आहोत. तर मग बघू शकताय मस्त अशी उपवासाची भाजणीचं पीठ तयार झालेलं आहे किंवा मग भाजणीचं पीठ तयार झालेलं आहे. तुम्ही अशा प्रकारे जर भाजणी बनवून एकदाच तयार करून ठेवली तर तुम्ही झटपट असे पौष्टिक असे पदार्थ तयार करू शकताय आणि झटपट होणारी रेसिपी आहे. हे पीठ सुद्धा बनवणं झटपट आहे आणि यापासून तुम्ही जी रेसिपी बनवणार आहेत ती सुद्धा झटपट होणारी आहे. तर मग बघा अशा प्रकारे जर तुम्ही एका बरणीमध्ये किंवा मग डब्यामध्ये जर तुम्ही पॅक करून ठेवली ही भाजणी तर 8 दिवस काय महिनाभर सुद्धा ही भाजणी खराब होणार नाही. चला तर मग एक मस्त अशी ही रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा. चला तर मग आणखी एक नवीन रेसिपीच्या व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय. अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ते तुम्ही पाहू शकताय. बाय बाय.